सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 35. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. आज शिवांश आणि प्रिया दोघांचाही चेहरा छान चमकत होता. प्रियाच्या चेहऱ्यावर पूर्वीचं तेज परत आलं होतं, तर शिवांशचा चेहरा सुद्धा नेहमीपेक्षा जास्त उजळत होता. शिवांश नाश्ता उरकून ऑफिसला निघाला होता, तर प्रिया सुद्धा टिफिनचा सोंग करून बाहेर गेली. पौर्णिमाजी आणि राजीवजी ते चांगलंच समजू शकत होते. पौर्णिमा, तुम्हाला काही आठवतेय का? राजीवजी प्रिया आणि शिवांशला बघून स्मित करत म्हणाले. तशा पौर्णिमाजी लाजल्या. त्यांना सुद्धा आपले सुरुवातीचे दिवस आठवले. त्यावेळी अशी मोकळी स्थिती नव्हती. घरातल्या मोठ्यांसमोर असे सहज नवऱ्याच्या मागे जाता येत नव्हते. पौर्णिमाजी आणि राजीवजी यांचं नुकतंच लग्न झालं होतं. राजीवजी यांना पौर्णिमाजी बघताक्षणी पसंत पडल्या होत्या आणि त्यांचं लग्न झालं. गावात एकत्र कुटुंब होतं, म्हणजे आई बाबा, आजी आजोबा आणि ते दोघे. त्यामुळे पौर्णिमाजी यांना राजीवजी सोबत असा एकांत मिळत नव्हता. घरी सगळे मोठे असल्याने त्यांना बोलता सुद्धा येत नव्हते. रात्रीचंच काय ते दोघांना एकत्र वेळ मिळायचा. जसजसा वेळ जात होता तसतसे राजीवजी आणि पौर्णिमाजी यांना एकमेकांची ओढ वाढत होती आणि त्यांचं प्रेम सुद्धा वाढत जात होते. राजीवजी कधी ऑफिसला निघाले की पौर्णिमाजी यांना फार वाटायचं जाऊन त्यांच्याशी बोलावं, पण घरचे असल्याने त्यांना जाता येत नव्हतं. तेव्हा राजीवजी त्यांची ही इच्छा ओळखून स्वतःच बाहेर निघाल्यावर त्यांना आवाज द्यायचे. तेव्हा कुठे पौर्णिमाजी बाहेर जायचे. त्यानंतर काही वर्षांनी राजीवजी इथे शिफ्ट झाले. घरचे मोठे असे कुणी राहिले नव्हते. शिवांश आणि जय सुद्धा लहान होते. तेव्हा मात्र दोघांचा राजा राणीचा संसार सुरू झाला. हो, ते दिवस मी कसे विसरेन? पौर्णिमाजी पूर्वीचे दिवस आठवत म्हणाल्या. खरी सांगायचं तर आजही तुम्ही अगदी तशाच आहात. राजीवजी पौर्णिमाजी यांच्या लाजेने लाल झालेला चेहरा बघून म्हणाले. इश, काहीही तुम्ही. अगं हो, खरंच बोलतोय आम्ही. तुम्ही अजून तशाच आहात, अगदी लाजाळू. राजीवजी म्हणाले. पण तुम्ही मात्र अजिबात तसे राहिल्या नाही, पौर्णिमाजी म्हणाल्या. तसे राजीवजी पौर्णिमाजी यांना चकित होऊन बघू लागले. असे काय बघता? खरंच सांगते, तुम्ही अजिबात आधीसारखे राहिले नाही. उलट अजून जास्त खोडकर झाला आहात. आम्हाला तर वाटते जसं जसं तुमचं वय वाढत आहे, तुम्ही आणखीन जास्त असे चावट वागायला लागला आहात. पौर्णिमाजी खोटं खोटं चिडत म्हणाल्या. तसे राजीवजी स्मित हसू लागले. मग भलेही आमचं वय झालं असेल, पण आमचं हृदय अजून तरुण आहे आणि नेहमीच राहणार. राजीवजी पौर्णिमाजी यांचा हात पकडत बोलले. डोळ्यात एक खोडकर प्रेम होतं. हो, पण यातला थोडा गुण तुमच्या मुलाला सुद्धा द्या. सारखा काम काम करत असतो. त्याला सांगा बायकोला घेऊन थोडं फिरून ये म्हणावं, पौर्णिमाजी बोलल्या. तसं राजीवजी यांनी स्मित करतच हुंकार भरला. तू जगातील पहिली अशी सासू आहेस
जी आपल्या मुलाला आणि सुनीला हनीमूनला पाठवायला इतकी उतावीळ झाली आहेस. राजीवजी हसत म्हणाले, मग आहेच मी, कारण मला फक्त माझ्या मुलांचं सुख हवं. अहो, ते सोबत वेळ घालवतील तरच तर एकमेकांना ओळखू शकतील, नाहीतर पुन्हा त्यांच्यात कालसारखं होऊन बसेल. ते तर मी म्हणाले शिवला, म्हणून त्याला त्याची चूक कळली आणि त्यांच्यात सगळं ठीक झालं. ओळखत नाही का मी शिवला? डागात तो कसा आहे ते. पौर्णिमाजी आणि प्रिया सुद्धा त्याला तसंच ओळखावी असं मला वाटतं. खरं आहे तुमचं पौर्णिमा. एक वेळ तर मी सुद्धा घाबरलोच होतो. प्रियाला काही झाले असते तर कुठला चेहरा दाखविला असता मी संजयला. खरं आहे तुमचं, पौर्णिमाजी म्हणाल्या. आजोबा, तुम्ही असे काय बोलत आहात ज्याने आजी पिंक पिंक झाली आहे? चिकूचा आवाज आला. तसे राजीवजी आणि पौर्णिमाजी थोडे थबकले. चिकू, राजीवजी थोडे जोराने म्हणाले आणि चिकूला बघू लागले. असे काय बघ आहात आजोबा, मला माहिती आहे. जेव्हा गर्ल लाजते ना तर असेच पिंक पिंक होते. चिकू बोलला. त्यावर पौर्णिमाजी आणि राजीवजी डोळे मोठे करून बघतच राहिले. त्यांनी तर विश्वासच न बसून आपल्या तोंडावरच हात ठेवला आणि एकमेकांना बघू लागले. हो आजोबा, जानू सुद्धा लाजते ना तर असेच पिंक पिंक होते. चिकू त्यांना तसं बघून म्हणाला. पण ही जानू, राजीवजी विचारणारच की, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि गर्लफ्रेंड सुद्धा. आता तर पौर्णिमाजी आणि राजीवजी यांच्या तोंडाचा आ झाला आणि डोळे बाहेर यायला झाले. त्यांना तर समजतच नव्हतं इतका छोटा मुलगा अशी गोष्ट करतो ते. पौर्णिमा, ही आजची पिढी तर खूपच फास्ट आहे. बघा तरी, आतापासून गर्लफ्रेंड, आता तिला सून करून आणू नये म्हणजे मिरवलं. राजीवजी हळूच पौर्णिमाजीच्या कानात कुजबुजले. तशा पौर्णिमाजी स्मित करत चिकूला बघू लागल्या, जो आता आपला ज्यूस पीत होता. बेटू, आज रात्री मला माझी बेटू हवी आहे आणि मी आज कुठलाही बहाणा ऐकणार नाही. हो, चिकूचा सुद्धा, शिवांश मध्येच तोडत बोलला, जी आता खरंच चिकूचं नाव घेणार होती. शिवांश म्हणाला तशी प्रियाच्या चेहऱ्यावर लाली उतरू लागली आणि तिने लाजतच आपल्या पापण्या हलक्या खाली केल्या. तिला तसे बघून शिवांशला कंट्रोल करणे कठीण झाले आणि त्याने प्रियाला हाताला धरून ओढून घेतले. तशी प्रिया समोरून जाऊन शिवांशला आदरली. तिचे दोन्ही हात शिवांच्या छातीवर स्थिरावले. अचानक झाल्यामुळे प्रियाने घाबरून आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिची पकड शिवांच्या शर्टवर कसली. दोघांचेही श्वास आता जलद गतीने चालत होते, एकाच लयीत. शिवांशने हळूच आपल्या एका बोटाने प्रियाचे केस तिच्या कानामागे सारले. तशी एक थंड लहर प्रियाच्या अंगातून धावून गेली आणि तिने आपले अंग आकसून घेतले. बेटू, आय कांट कंट्रोल माय सेल्फ. प्लीज यार, आज रात्री मला अडवू नकोस. शिवांश प्रियाच्या कानात हळूच म्हणाला. ते बोलताना त्याच्या ओठांचा हलकासा स्पर्श प्रियाला झाला आणि तिचे हृदय आणखी जलद होऊ लागले. शिवांशने एक दीर्घ चुंबन तिच्या केसांवर दिलं आणि तिला आपल्या बाहुपाशात घेऊन तो स्वतःला शांत करू लागला. थोड्या वेळाने शिवांश
प्रियाच्या बाजूला झाला आणि तिला काळजी घेण्याचं सांगून गाडीत बसून निघून गेला. जाताना शिवांश तिला साईड मिरर मधून बघत होता, तर प्रिया सुद्धा शिवांशला ला बाय करत होती. नंतर ती सुद्धा आत आली. आता शिवांशचं मूड बऱ्यापैकी ठीक होतं, पण जसा तो ऑफिसला आला त्याचा बॉसी मूड पुन्हा ऑन झालं. चेहऱ्यावर किलो भरून ॲटिट्यूड घेऊन त्याने ऑफिसमध्ये एंट्री केली. आता बॉस म्हटलं की इतका ॲटिट्यूड ठेवावाच लागतो ना, त्याशिवाय चालायचं कसं? आता बिझनेस वर्ल्डमध्ये राज्य गाजवायचं तर ॲटिट्यूड आणि माइंड दोन्ही मेंटेन ठेवावे लागतं. नाहीतर कधी कोणी पायाखालून जमीन सरकवून जाईल हे स्वतःला सुद्धा करणार नाही. शिवांशने आपल्या ॲटिट्यूडमध्येच ऑफिसमध्ये एंट्री केली. तसेच सगळे एम्प्लॉय उभे राहून त्याला ग्रीट करत होते, तर शिवांश फक्त मान हलवत समोर जात होता. त्याच्या मागे मागे त्याचा पीए मनीष सुद्धा जात होता. शिवांश आपल्या केबिनमध्ये आला. त्याने आपला कोट काढून चेअरवर टाकलं आणि तो बसला. मनीष, आज दुपारनंतरच्या सगळ्या मीटिंग जर इम्पॉर्टंट नसतील तर कॅन्सल कर. फक्त ज्या अर्जंट आहेत त्याच राहू दे. शिवांश हातातील फाईल बघत म्हणाला. ओके सर, मनीष म्हणाला. बरं, आता माझी कुठली मीटिंग आहे का? शिवांशने विचारलं. नाही सर, पण 12 नंतर तुमचे मिस्टर सिंग सोबत हॉटेल पॅराडाईजमध्ये मीटिंग आहे, मनीषने सांगितलं. ओके, आणखी कुठली मीटिंग आहे का? शिवांश लॅपटॉपवर बघत. नाही सर. नंतर कुठलीच मीटिंग नाही, मनीषने सांगितलं. ठीक आहे, नाव यू मे गो, शिवांशने ऑर्डर दिली. तसा मनीष केबिन बाहेर गेला. मनीष, जाताना एक कॉफी पाठवून दे आणि सोबतच मिस्टर मेहताची फाईल सुद्धा पाठव, शिवांश म्हणाला आणि पुन्हा लॅपटॉपवर आपली बोटे चालवू लागला. मनीष सुद्धा शिवांशची ऑर्डर घेऊन लगेच बाहेर पडला. जहागीरदार निवास. इकडे प्रियाने चिकूचा थोडा वेळ अभ्यास घेतला. आता चिकूची जखम बऱ्यापैकी ठीक झाली होती, म्हणून तिने थोडा अभ्यास घेतला आणि नंतर त्याला थोडा आराम करायचं सांगून ती तिथेच खोलीत आपला वॉर्डरोब नीट करू लागली. आता रात्रीला तयारीत राहायचं म्हणजे तयारी नको का करून घ्यायला, म्हणून आपल्या साड्या चाळत बसली होती. कारण तिला आज रात्रीसाठी खूप स्पेशल तयारी करायची होती. खूप वेळपर्यंत ती आपल्या साड्या बघत राहिली. आणि शेवटी तिने पांढऱ्या रंगाची नेटची साडी निवडली. त्या साडीला बघून आणि त्या शिवांची रिॲक्शन कल्पना करूनच तिला शिरशिरी भरून येऊ लागली. तिच्या अंगावर रोमांचित काठे उभे राहू लागले आणि ती स्वतःमध्ये ब्लश करू लागली. प्रियाने शिवांशला सरप्राईज द्यायचं म्हणून छान पांढरी रंगाची नेटची साडी सोबतच त्यावर लागणारे सगळे दागिने वगैरेची तयारी करून घेतली आणि आता ती चिकू जवळ येऊन बसली. हळूच त्याच्या गोंडस रूपाचे लाड करू लागली. मनात रात्रीची हुरहुर लागली होती. इकडे शिवान सुद्धा लवकरात लवकर सगळं आटपायचं म्हणून आपलं काम घाईत संपवून तो मीटिंगला निघून गेला. तिकडूनच तो घरी जाणार होता. दोघांनाही आता फक्त रात्रीची ओढ होती. सायंकाळ झाली तशी प्रिया चिकूला घेऊन खाली आली. तसे राजीवजी चिकूला घेऊन पार्कसाठी निघून गेले. दोन तीन दिवस त्याच्या तब्येतीमुळे त्यांना जाता आलं नव्हतं. आई चहा घेणार,
प्रिया पौर्णिमाजी यांच्या बाजूला बसत. त्यावर पौर्णिमाजी यांनी स्मित करत होकार दिला. तशी प्रिया चहा करायला किचनमध्ये निघून गेली. इथे आल्यापासून तिने बरेच काही शिकून घेतले होते. शिवांश आणि चिकूचे आवडते पदार्थ करण्यात तर तिला जास्तच रस होता. ती आवर्जून स्वतः लक्ष देऊन ते शिकून घ्यायची. थोड्याच वेळात प्रियाने दोघांसाठी छान आलं घातलेलं असा पक्कड चहा करून घेतला आणि ती तो घेऊन पौर्णिमाजी जवळ आली. तिने त्यांना चहा दिला आणि त्यांच्या बाजूला बसली. बोटांची चुळबुळ चालूच होती, जे पौर्णिमाजी यांच्या डोळ्यांनी बरोबर हेरले. काही बोलायचं होतं का? पौर्णिमाजी चहाचा घोट घेत म्हणाले. तशी प्रिया त्यांना बघू लागली. यांना कसे कळले? जणू हेच भाव होते तिच्या चेहऱ्यावर. अगं, तुझा हा गोड चेहरा सगळं सांगून जातो. पौर्णिमाजी प्रियाला बघत हलके हसत म्हणाल्या. बोलायचं तर आहे आई, पण कसं ते समजत नाही आहे. प्रिया म्हणाली. जे काही आहे ते निसंकोच बोल बाळा. मी तुझी सासू नाही तर आईच आहे. पौर्णिमाजी प्रियाच्या गालाला हात लावून म्हणाली. काय सांगायचं असेल प्रियाला? कशी असेल स्पेशल रात्र? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा. आजचा भाग आवडला का? कमेंट करून सांगा, म्हणजे पुढील भाग मी लवकरात लवकर लिहिणार. आणि आपली कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज मला सपोर्ट करा. धन्यवाद.